सणासुदी कामावरून सुट्टी भेटली की गावी गेल्याशिवाय चैन पडत नाही. मग काय, दिवाळीची सुट्टी भेटली आणि मी निघालो गावी. तर नमस्कार मित्रांनो, मी चिराग आणि या माझ्या छोट्याशा ओढ मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सुट्टी म्हटली की गावची ओढ ही लागतेच. सकाळी लवकर उठलो आणि दिवा स्टेशनला गेलो, कारण गावी जाण्यासाठी आपल्याला दिवा सावंतवाडी एक्सप्रेसनेच प्रवास करायचा होता. स्टेशनला जाऊन बघतो तर काय, आम्ही येण्याआधीच गाडीचे सर्व डबे फुल झाले होते आणि स्टेशनला कितीतरी गर्दी दिसत होती. पण मला मात्र गर्दीचं काहीच टेन्शन नव्हतं, कारण आपली सीट ही आधीपासून रिझर्व होती. ट्रेन सुटली आणि बाहेरचा सुंदर आणि मोहक नजारा बघत बघत आपला प्रवास सुरू झाला. न काही खाता पिता आणि न जागेवर न हलता आम्ही आमच्या स्टेशनला उतरलो, म्हणजेच खेड रेल्वे स्टेशनला. खेड दापोली मंडणगड या 3 तालुक्यातील लोक खेडला उतरतात, म्हणून खेडला जवळजवळ अर्धी गाडी खाली होते. बाहेर येऊन रिक्षा पकडून एसटी स्टँडला पोहोचलो. स्टँडला येईपर्यंतचा रस्ता एवढा खराब आहे की याचा अंदाज तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच येईल. असो, स्टँडला आलो, एसटीत बसलो. 5-10 मिनिटातच आमची एसटी सुटली आणि अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो पुढच्या बस स्टॉपला. तिथून धावत धावत जाऊन दमदम पकडला आणि पुढचा प्रवास चालू केला. पुढे गेल्यावर वाडीतलाच एक मित्र भेटला, मग त्याने पुढे नेऊन सोडलं. मित्राला बाय करून आम्ही आमच्या पाय वाटेने चालत चालत घरी पोहोचलो. दरवाजीच्या समोरच वटवाघळांनी घाण करून ठेवली होती, म्हणून त्यावर पाणी मारून ठेवलं, जेणेकरून नंतर व्यवस्थित धुता येईल. घर वगैरे झाडून आणि प्रवास करून थकलो होतो, म्हणून थोडा झोपी गेलो. नंतर नानू म्हणजे दादाच्या मुलग्याला हाताशी घेऊन कंदील आणि तोरणं लावून घेतली आणि लाइटिंग केली. आता तुम्ही म्हणाल, लाइटिंग करताना दाखवलं नाहीस ते? त्यात झालं असं की माझ्याकडे कॅमेरा धरायला कोण नाही आणि नानू काही कॅमेरा धरणार नाही, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट लाइटिंगच दाखवली. बाकी लाइटिंग कशी वाटली आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा दिवाळीचा काय नक्की प्लॅन आहे हे पण नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय.